तुम्ही जेवण काय तयार करता की नाही? हाँ थोड़ा बहुत आता है। म्हणजे तुम्ही केलेलं जेवण त्यांनी वेळेवर जेवावं अशी अपेक्षा आहे तुमची. नहीं सभी टाइम खाना ठीक ते से तर खाए। भरपूर आवडीने खातो. हा? ते तर भरपूर आवडीने खातो. मग हो? हो. कुठला पदार्थ छान केला लग्नानंतर तुमच्या? पहिला? शिरा शिरा आणि ढोकळा वाव. पाव भाजी। नाही नाही, शिरा आणि ढोकळा का? कारण तो तिच्या आजीने शिकवला होता तिला आणि तो मला आजीच्या घरात इतका आवडला होता की शी रेप्लिकेटेड इट क्या बात. एक्झॅक्टली द वा, सेम. वा, वा. आणि म्हणजे शिरा करायला घेतला आणि ढोकळा झाला असं नाही ना? किंवा ढोकळा करायला घेतला आणि त्याचा शिराच झाला नाही, नाही. असं काही नाही. दोन आणि स्वतंत्र पावभाजी पदार्थ. हा एक प्रकार आहे त्यांच्या वॉट शी हॅज लर्न की तो कधीही बनला तरी फिंगर लिकिंग प्रोडक्ट. क्या बात. हो हो. वा वा. आणि त्याच्यात खरंच वैशिष्ट्य आहे की भाजी करायची की ती कशी केली तरी ती पावभाजी सारखीच होती. नाही, हर्स इज डिफरंट. काय सांगता हो हो? 101%. वर्ष झालंय फारच कौतुकाचं चाललंय. दुसरी अपेक्षा. ज्यादा बातें सुने मेरी अभी। अच्छा म्हणजे तुमचं जास्त ऐकावं ते. हो। काय हो? हा हा? ठीक आहे, ऐकू ना. ऐकवू नाही ऐकू. ऐकू ऐकू हा, ऐकू. ऐकवू नाही. नाही नाही. तिसरी अपेक्षा. कि मुझे नई नई जगहों पे घूमने लेके जाए ज्यादा। म्हणजे तिथे तिथेच फिरवतो हा. हाँ काय बाबा काय म्हणणं तुमचं? सेम जागे जरा कम्फर्ट वाटतं ना. बरं नवी कुठली जागा आहे हे ठिकाण आहे काय लिहून ठेवली आहेत का? नहीं एक 4-5 वो सांगा अभी- ना. नई नई जगह तुमची. ऐसे ही बाहर आउट ऑफ स्टेशन कहीं पे। डन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. टायमावर खाणं दिलं पाहिजे. मी टायमावर जेवेल. अच्छा म्हणजे वेळेवर जेवण तुम्हाला देणं ही हो. तुमची अपेक्षा आहे. हा, आता आयुष्यभर पावभाजी. हा? कौतुक केलं आता उद्यापासून फक्त पावभाजी. हा. दुसरे. आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट यु नो जिमिंग वगैरे, तर तिने थोडा अजून पुढाकार घेतला तर मी तिच्या मागे मागे जाईल. जिमिंग होईल आमचं एकदम. ओके। फक्त तुम्ही बघा मागणं जायचं. नाहीतर ह्या जातात आणि तुम्ही झोपलाय तसं करा. तिसरी अपेक्षा. बाहेर जर जायचं असेल तर तिने प्लॅनिंग करावं, आम्ही जाऊ. वी विल. ओके। नवीन ठिकाणं तुम्हीच शोधा. आम्ही येऊ. आम्ही मागे मागे येऊ. पण आज थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? दोघेही एकेका वाक्यात एक सेंटेन्स में. आणि त्याचबरोबर सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? थँक यू टू एव्हरीबडी अँड सॉरी ऑल्सो टू एव्हरीबडी बिकॉज दे हॅव बीन विथ अस. म्हणजे आमच्या खुशीत आणि दुःखात सगळ्यात तेच आहेत सगळे. तुम्ही यही कि सबको थैंक यू एंड सबको सॉरी बिकॉज उन्होंने हमको आगे मतलब मैं आज हम एनकरेज जिसे भी आहो- किया है और हमने गलती की है तो उनको माफ भी किया है खुशी खुशी। तो हो, म्हणजे आज आम्ही जिथे आहोत ते इट्स ऑल बिकॉज ऑफ आवर पेरेंट्स आणि फॅमिली फॅमिली सपोर्ट. सगळे तुम्ही त्यांना तसेच आशीर्वाद द्या. हे तुमच्यावरती भरपूर प्रेम करतील. आणि सासर आणि माहेर दोघेही एकमेकांना घट्ट धरून राहा. आयुष्यभर शिरा ढोकळा आणि पावभाजी. थोडक्यात पावभाजी सारखं सगळ्यांनी सगळं कुटुंब एकमेकांमध्ये मिसळून आनंदाने राहा. आणि तेच तर महत्वाचं. या ठिकाणी या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?